नमस्कार. नवीन वर्षाचे बहुतेक संकल्प हे आपल्या आरोग्यविषयक असतात. सकाळी लवकर उठायचं, चालायला जायचं, व्यायाम करायचा, जिम जॉइन करायचं, चांगलं खायचं, असे संकल्प बहुतेक जणांनी केले असतीलच. तर त्यात आमचाही खारीचा वाटा म्हणून आज आम्ही तुमच्या भेटीसाठी एका डॉक्टरनाच इथे घेऊन आलो आहोत. तुमच्या भेटीला आज येणार आहेत डॉक्टर सुनैना दिलीप ठाकूर. डॉक्टर सुनैना दिलीप ठाकूर या ENT स्पेशालिस्ट म्हणजेच कान, नाक आणि घसा तज्ज्ञ आहेत. त्यांचं ठाकूर ENT क्लिनिक हर्मल येथे आहे आणि तिथे त्या सेवा देत असतात. त्याचप्रमाणे रेडकर हॉस्पिटलमध्येही त्या आठवड्यातून 3दा सेवा देतात आणि हल्लीच त्यांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 2025 या वर्षासाठी खजिनदार म्हणून निवड करण्यात आली आहे. स्वागत करूया डॉक्टर सुनैना दिलीप ठाकूर. कशा आहात? एकदम मजेत. कशी झाली नवीन वर्षाची सुरुवात? एकदम चांगली, एकदम सुरळीत. आणि तुमचा काय संकल्प आहे या वर्षाचा? नवीन वर्षाचे संकल्प म्हणजे तसा आरोग्यावर आहे. मला सकाळी उठून एक्सरसाइज करायचं आहे 20 मिनटं. दुसरा म्हणजे जेवणावर नियंत्रण, सात्विक जेवण खायचं आहे. तिसरं कामाबद्दल आहे. कामामध्ये अजून प्रगती करायची आहे. अरे वा. तर आज तुम्ही आम्हाला इथे जे सर्वसाधारण आजार आहेत, कान, नाक आणि घसा यांचे जे आजार आहेत, त्याबद्दल मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा आहे. तुमच्याकडून तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल. मी इकडची हर्मलचीच. माझं 10वीपर्यंत शिक्षण हर्मलमधल्या माउंट कार्मेल शाळेमध्ये झालं. नंतर 11वी-12वीसाठी मी म्हापशाला होती, सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये. त्यानंतर मग मी माझं MBBS ते मी मॉरिशसमध्ये केलं आणि ते झाल्यावर मग इंटर्नशिप्स मी मुंबईमधल्या KEM हॉस्पिटलमध्ये केलं. त्यानंतर मग पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे ऑल इंडिया एक्झाम्स वगैरे देऊन मला पोस्ट ग्रॅज्युएशन कोच्चिनमध्ये मिळालं. अरे केरळला. तर मी DNB ENT केलेलं आहे. आणि तुम्ही जे आता हे सगळं सांगितलं तुमच्या शिक्षणाबद्दल, तर थोडी त्यात आम्हाला अजून माहिती द्या की तुम्ही ENT स्पेशलायझेशन जे आता केलं आहे त्यासाठी नक्की कशा प्रकारचं शिक्षण घ्यावं लागतं काय, किंवा ही जी तुम्ही डिग्री सांगितलीत ती काय आहे, कसं आहे? अच्छा. तर म्हणजे 12वी नंतर तर म्हणजे 12वी सायन्स घ्यावंच लागतं MBBS साठी. मग आता त्याच्यानंतर आता 12वी नीट द्यावी लागते, नीटची एक्झाम. त्यासाठी तुम्ही 11वीपासूनच तयारी करायची गरज असते. नंतर मग 12वी नंतर मग जनरल MBBS 4 वर्षाचा कोर्स प्लस इंटर्नशिप हे करून मग त्याच्यानंतर मग सुपर स्पेशलायझेशनसाठी परत नीटची एक्झाम द्यावी लागते पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. आणि मग त्याच्यानुसार मग त्याच्यामध्ये पण नुसतं MBBS नाही, बाकीचे पण वेगवेगळे विषय आहेत. ऑब्स्टेट्रिक्स आहे, जनरल मेडिसिन आहे, सर्जरी आहे, डोळ्याचं ऑफ्थॅल्म आहे. तर मग तुम्हाला जे पाहिजे त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे जे चूज करायचं असेल तर रँकनुसार तुम्हाला जे ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकी चूज करू शकता. मी जे शिक्षण घेतलेलं आहे ते DNB आहे. DNB म्हणजे डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड्स. तर आणि जे म्हणजे एरवी जे हे असतात ते MD करतात, मास्टर्स ऑफ डॉक्टरेट. ओके. तर त्याच्यामध्ये म्हणजे असं दोन्ही सारखेच आहे तसे, फक्त त्यांचे देणारी युनिव्हर्सिटीची डिग्री देणारी अथॉरिटी आहे ती फक्त वेगळी आहे, पण ऑलमोस्ट सेम हे आहे. म्हणजे दोन्ही पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएटच डिग्री आहेत, पण युनिव्हर्सिटी वेगळ्या. बरं. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे नुसतं काना घसा असं नाही, त्याच्यामध्ये पण कानाचे पण वेगळे फेलोशिप्स असतात, सुपर स्पेशलायझेशन असतात, नाकाचे पण असतात रायनॉलॉजी म्हणून, किंवा गळ्याचे पण असतात लॅरिंगोलॉजिस्ट म्हणून, किंवा मग कॅन्सर स्पेशालिस्ट, ओरल कॅन्सर म्हणजे हेड अँड नेक कॅन्सर म्हणून पण तुम्ही पुढे अजून सुपर स्पेशलाइज करू शकता. हे बाकीचं नुसतं ENT सोडून. बरं. नाही, खूपच छान माहिती दिली तुम्ही.
तर कान, नाक आणि घसा याचे सर्वसाधारण आजार कोणते आहेत? सर्वसाधारण आजार म्हणजे तसं बघायला गेलं तर सर्दीच सर्वसाधारण आहे. सर्दीमध्ये कान, नाक, घसा तिघांचाही इन्व्हॉल्वमेंट होतो. हो. जसं वातावरण जसं बदलतं, सर्दीचं उन्हाळा येतो किंवा उन्हाळ्याचा पावसाळा होतो किंवा पावसाळ्याचा हिवाळा होतो. हो. जसं वातावरण बदलत राहतं सर्दी सगळ्यांनाच होते. हो. आणि सर्दीमध्ये म्हणजे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सर्दीसाठी झाल्या लगेच औषधं घ्यायला पाहिजे. नाहीतर मग ती अजून पुढे कानामध्ये जाऊ शकते. कानाचं इन्फेक्शन होऊ शकतं. जर का खाली घशामध्ये गेले तर आवाजमध्ये फरक पडू शकतो. आणखीन जर का खाली गेलं छातीमध्ये निमोनिया होऊ शकतो. त्यामुळे सर्दी स्टार्टिंग पॉइंट आहे बऱ्याचशा आजाराचा. तर काळजी घ्यायला पाहिजे त्याची. तसंच बघायला गेलं तर नाकामध्ये बऱ्याचशा जणांना सायन्युसायटिस होतं. सायन्युसायटिस सायनस नाही. बरेचसे माझ्याकडे येतात. बरेचसे जण येतात मला विचारतात, "ओ मला सायनस आहे. मी काय करू?" असं आहे की जे ऑर्गन आहे त्याला सायनस म्हणतात. जे अवयव आहे त्याला सायनस म्हणतात. त्यांचं इन्फेक्शन झालं की त्याला सायन्युसायटिस बोलतात. तर तेच सायन्युसायटिस पण मेन म्हणजे सर्दीमुळेच मेन त्याचं जे एंट्री करण्याचं जे वाट आहे ती नाकातनंच आहे, नाकातोंडातनंच आहे. तर त्याच्यासाठी वाफ घेणं आणि लवकरच डॉक्टरला जाऊन औषधं घेणं गरजेचं आहे. कशामुळे होतं ते? सायन्युसायटिस म्हणजे त्याची कारणं भरपूर आहेत. म्हणजे आता वातावरणामध्ये बॅक्टेरिया असतात, फंगस असतो, व्हायरस असतात. तर मेन म्हणजे ह्या 3 कारणामुळे होतात. मग काही-काहींना बऱ्याच जणांना ॲलर्जी असते. धुळीची ॲलर्जी असते, काही-काहींना अगरबत्तीची ॲलर्जी असते किंवा परफ्यूमची ॲलर्जी असते. तर मग अशी जे ॲलर्जी निर्माण करणाऱ्या पदार्थांच्या जवळ जर का ते गेले की किंवा त्यांच्या सभोवताली जर का असेल तशी गोष्ट, तर मग त्यांना हे सायन्युसायटिस होतं. त्याला ॲलर्जिक सायन्युसायटिस म्हणतात. तर त्याच्यामध्ये किटाणू नसतात, म्हणजे किटाणू नंतर येऊ शकतात, पण सुरू ही मोस्टली ॲलर्जिक असते. त्यासाठी बचाव करण्यासाठी म्हणजे आम्ही सांगतो की ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी धुळीपासून बचाव करायचा असतो. घरामध्ये कचरा काढायच्या ऐवजी पुसून घेतलेलं बेटर असतं. तुमचे बिछाण्याच्या चादरी त्या दर आठवड्याला बदलायच्या. तुमच्या उशांची कवरं दर 2 दिवसाला 2 ते 3 दिवसाला बदललेली बेटर असते. कारण आपण दिवसा त्याच्यावर धूळ बसते आणि मग रात्री आपण त्याच्यामध्येच झोपतो. तर ती धूळ डायरेक्टली नाकामध्ये जाते. म्हणून उशांची कवर, पडदे, रग्स असतात, पायपुसणी असतात, ते स्वच्छ ठेवावे आणि झाडलोट करण्यापेक्षा पुसून घेतलेलं घरामध्ये बेटर असतं. ज्यांना ॲलर्जी असेल त्यांना, सगळ्यांनीच नाही, ज्यांना ॲलर्जी असेल त्यांनाच. आणि मेन म्हणजे ॲलर्जीसाठी काही असं ट्रीटमेंट ठोस असं ट्रीटमेंट नाही आहे. म्हणजे असं ॲलर्जीपासून तुम्ही मुक्तता नाही घेऊ शकत, कारण ते रक्तामध्येच आहे. त्याच्यावरती फक्त तुम्ही कंट्रोल आणू शकता. तर औषधांनी कंट्रोल आणू शकतो, पण हे जे प्रिव्हेन्शनसाठी हे जे स्टेप्स आहेत ते घ्यावे लागतात. आणि घशाबद्दल काही? घशाबद्दल मेन म्हणजे आमच्याकडे जे कॉमन म्हणजे येतात ते लहान मुलांमध्ये टॉन्सिलायटिस घेऊन येतात. मुलांना टॉन्सिल्स म्हणजे मोठ्यापेक्षा मुलांमध्ये जास्त असतात, कारण त्यांचं जे प्रतिकारशक्ती असते, बॉडीची इम्युनिटी असते ती डेव्हलपिंग असते. तर त्यामुळे ते जास्त टॉन्सिल्सचे त्यांच्यामध्ये लहान मुलांमध्ये आढळतात. आणि जसं वय होतं, त्यांचं वय वाढत जातं, तसं मग 12 वर्षाच्या होईपर्यंत मग ते कमी होतात. पण जर का त्यांना परत टॉन्सिलायटिस होत राहिलं तर त्यांच्या अकॅडमिक्सवर हे ओढू शकतो, ताण येऊ शकतो. म्हणजे परत टॉन्सिल्समुळे टॉन्सिलायटिस होतंय म्हणून ते जर का घरी राहिले तर त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष नाही लागत किंवा ते खेळामध्ये चांगले असेल तर ते बाहेर खेळायला पण नाही जाऊ शकत आजारी असल्यामुळे. तर मग अशा वेळेस मग टॉन्सिल्सचं मग आम्ही ऑपरेशन सांगतो, नाहीतर सहसा औषधांनी बरं करण्याचं बघतो आम्ही. पण म्हणजे त्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे? काळजी म्हणजे सहसा मुलांना थंड पाणी, आईस्क्रीम सहसा देऊ नये.
तेलकट वगैरे जे असतात चिप्स ते अजिबात देऊ नये मुलांना. त्याच्यामध्ये जे तेल असतं ते खूप आधी वापरलेलं असतं किंवा जुनं असतं. त्यांनी खूप इरिटेट होतात टॉन्सिल्स आणि मग ॲक्च्युली ते सुजतात आणि मग त्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. वेळोवेळी जेवल्यानंतर तोंड नीट धुवावं. चूळ भरतो आपण म्हणतो ते तसं होत असेल तर गुळण्या लहान मुलांना जमत नाही, पण ज्या मोठे असतात 5 वर्षापेक्षा मोठी जी मुलं आहेत ते बऱ्यापैकी गुळण्या करू शकतात. तर त्यांनी जेवल्यानंतर रात्री झोपायच्या आधी गुळण्या केल्या तर एकदम चांगलं. आणि त्यामध्ये जर का त्रास होत असेल त्यावेळेस आम्ल पदार्थ थोडे अवॉइड करायचे. डॉक्टर, आपण कान किंवा नाक याची स्वच्छता कशी ठेवू शकतो? स्वच्छता ठेवायला कानाचं बघायला गेलं तर कानामध्ये कधी इयरबड्स असतात ना, ते कधीच घालायचे नाहीत. ते ना फक्त बाहेरचा कान साफ करण्यासाठी असतं. कानाच्या आतमध्ये जे होल असतात त्याच्यामध्ये अजिबात घालायचं नाही. बरेच जण आपण ते वापरत असतो खरं तर. हो, पण हो. काय कारण आहे, म्हणजे का वापरू नये? कारण तुम्ही जेव्हा बड्सनी साफ करायला जाता तेव्हा साफ करायच्या ऐवजी तुम्ही जो मळ असतो तो अजून आतमध्ये ढकलून ठेवता. मग तो आम्हाला काढायला पण त्रास होतो. तुम्हाला तर त्रास होतोच, म्हणजे होतोच, दुखतं, गच्च बसतो, ऐकू येत नाही. पण मग काढताना पण आम्हाला पण त्रास होतो. कोविड नंतर सगळे अभ्यासक्रम ऑनलाईन झालेत. तर त्यामुळे सगळ्या मुलांकडे लॅपटॉप्स आलेत. सगळेजण इयरफोन्स घालतात. तसं इयरफोन्स घालून बहिरेपणा लवकर होऊ शकतो. तर त्यासाठी पण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आता नवीन आताच्या डिजिटल युगातले थोडीशी कारणं म्हणू किंवा समस्या म्हणू. हो, तेच बहिरेपणा. म्हणजे आपण इयरफोन्स वापरतो, तर इयरफोन्स न वापरता हेडफोन्स वापरलेले जास्त चांगले. असं का? म्हणजे कारण इयरफोन्समध्ये जो आवाज असतो तो डायरेक्टली कानाच्या पडद्याच्या जवळ डिलिव्हर पोचतो. त्यामुळे त्यांनी जास्त नुकसान होतं. आणि जेव्हा मी हेडफोन्स वापरतो तेव्हा थोडं अंतर असतं. त्याच्यामुळे होणारं नुकसान कमी असतं. नुकसान होत नाही असं नाही, होतं पण कमी होतं. आणि हल्ली असं झालंय की म्हणजे कामाबद्दल म्हणा, कामाच्या कारणामुळे म्हणा किंवा आपल्या वैयक्तिक वापरासाठी म्हणा, पण इयरफोन्स सर्रास वापरले जातातच. मग असं काही आहे का की इतका वेळ वापरू शकतो किंवा एवढ्याच वेळेत तुम्ही वापरलं पाहिजे असं? म्हणजे असं आयडियली बघायला गेलं तर दिवसातनं 1 तास आयडियल आहे. पण तसं पॉसिबल नाहीये. कारण आता सगळं डिजिटलाइज झालेलं आहे, सगळं मॉडर्न हे आहे. तर मग दर तासाला तुम्ही 10-15 मिनिटाचा ब्रेक घ्यायला पाहिजे. आणि शक्य नसेल तर कारण आता मुलांचंच बघा, अभ्यास एवढा हे असतो किंवा आपण ऑनलाईन आता बरेचसे कोर्सेस आपण करतो. क्लासेस. त्यावेळेस जर का शक्य नसेल तर मग ॲटलिस्ट दर अर्ध्या तासाला किंवा 1 तासाला एक 5-10 मिनिटाचा ब्रेक घेतला तरी चांगलं असतं. दुसरी म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे हेडफोन्स वापरायचे इयरफोन्सच्या ऐवजी. आणि जर का पॉसिबल असेल तर दोन्ही वापरू नका. तुम्ही तुमच्या स्पीकर ऑन ठेवून मीटिंग हे करा. थोडं त्रासदायक होतं, पण जर का नुसतं ऐकायचंच असेल, तुम्हाला काही बोलायचं नसेल, बोलण्याचं काही नसेल, तर मग नुसतं ऐकण्यासाठी तुम्ही स्पीकर वापरा. तुमच्या डिव्हाइसचा स्पीकर वापरा, ते बेटर राहणार. आणखीन कुठली कारणं आहेत का ज्यामुळे आपल्या ऐकण्यावर काही परिणाम होऊ शकतो कानाबद्दल? तसं बघायला गेलं तर आपल्याकडे भरपूर सण असतात. आता जस्ट न्यू इयर झालं, दिवाळी असते, क्रिसमस असतो, गणपतीच्या वेळेस आपण खूप फटाके वाजवतो. तर ते जे फटाके वाजवल्याने जो कानाचा नुकसान होतो तो काही टाईमपर्यंत परत बरा होऊ शकतो. पण एक जर का लाईन ओलांडली तर तो बहिरेपण परत ठीक होऊ शकत नाही. म्हणून सहसा फटाके वाजवणं अवॉइड करायचं, ज्याला आपण बॉम्ब बोलतो.
ते वाजवलं की इव्हन छातीमध्ये पण धडधड खूप मोठा आवाज होतो. येस, तसलेवाले जे फटाके आहेत ते वाजवणं थांबवलं पाहिजे. सगळ्यांनीच आपल्या म्हणजे जागृत व्हायला पाहिजे की असं असं करू नये म्हणून. कारण गणपती झाली, दिवाळी झाली की आमच्याकडे पेशंट्स यायला सुरुवात होते. आमचा कान गप्प झालाय, आता काय करू? तर मग तो काही दिवसांसाठी 3 दिवसामध्ये आम्ही होत असेल तर औषधं देऊन ठीक करू शकतो. पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर का तसं राहिलं तर त्याच्यावर काहीच आम्ही करू शकत नाही. मग ते आयुष्यभरासाठी मग ते बहिरेपण तुम्हाला ते सहन करावं लागणार. कधी-कधी खूप छोट्या गोष्टी असतात. आपल्याला माहित नसतं की एवढे मोठे परिणाम त्याचे होतील पुढे. होतील. हो. आणि म्हणजे बहिरेपण असं आपण म्हणतो की एक साधीशी गोष्ट आहे बहिरेपणा, काय मोठा. जसं आपण म्हणतो की ऐकायला नाही आलं तर काय फरक पडतोय. पण ज्याला ऍक्च्युली ऐकू येत नाही त्यांना विचारायला बसून बघायला पाहिजे की त्यांना किती फरक पडतोय. व्यक्तीत इंटर रिलेशनशिपमध्ये खूप गैरसमजा निर्माण होतात. समोरच्याला ऐकू येत नाही म्हणून काय विचारलंय, काय बोलतायत ते परत परत विचारायला माणसाला लाज वाटते. त्यामुळे ते विचारत नाही, गप्प राहतात. मग बाकीच्या लोकांची मग ते इंटरॅक्शन करायला बंद होतात हळूहळू. आणि आपल्या सोसायटीमध्ये बहिरेपणाला खूप हसतात. आपल्या सोसायटीमध्ये बहिऱ्यापणाचं खूप खिल्ली उडवतात की अरे तो बहिरा आहे. ते करणं थोडं कमी केलं पाहिजे. कारण असं केल्याने काय होतं की जो ज्याला ऐकू येत नाहीये तो मग हिअरिंग एडची जी मदत घेऊ शकतो ते तो घालायला बघत नाही. कारण बाकीचे खिल्ली उडवतात म्हणून. पण मग ते हिअरिंग एडनी किती फायदा होतो त्यांचा. आणि म्हणजे ऐकू येत नसलं तर माणसाला निराशता येते. ऍक्च्युली ते निराशा येतं. दोघं जण बोलत असेल तर त्यांना वाटतं की अरे माझ्याबद्दल तर बोलत नाहीये ना, ज्याला इंग्लिशमध्ये पॅरानोया बोलतात. आणि जर का ऐकू येत नसेल तर जे विसरण्याचा आजार असतो, डिमेन्शिया ज्याला म्हणतात, तो पण लवकर येतो वृद्धांमध्ये. तर म्हणून आपल्या ऐकण्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे ते एक शारीरिक फक्त त्रास होतो असं नाही तर मानसिक त्रास पण त्या बहिरेपणाचा. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खरंच म्हणजे खरं एवढी म्हणजे लक्षात येत नाही खरं या गोष्टी खरं तर, पण खूप छान तुम्ही समजावलं. आणि म्हणजे आता तुम्ही म्हणालात की हिअरिंग एड तर ते म्हणजे कितपर्यंत असं यशस्वी म्हणजे वापर केला तर किंवा म्हणजे पूर्ण ठार बहिरे असतात त्यांच्यामध्ये पण वापर होऊ शकतो की त्याला काही टक्केवारी असते की एवढं जर नुकसान झालं असेल कानाचं तर वापरू शकता असं? अगदी चांगला प्रश्न विचारला. हिअरिंग एड जे आहे ते आम्ही पहिली हिअरिंग टेस्टिंग करतो. ऑडिओमेट्री म्हणतात त्याला. ती ऐकणीचा तपास. तो तपासल्यावर आम्हाला कळतं की किती टक्के ऐकणं कमी आहे. त्यानुसार त्या क्वालिटीचं हिअरिंग एड मग ऑडिओलॉजिस्ट मग सांगू शकतात. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या तऱ्हेचे असतात हिअरिंग एड. जे आधी मिळायचे ते बॅटरीवाले होते. बॅटरी लावायची अशी आणि वायर असायच्या. आता तसे सहसा कोण वापरायला बघत नाही आणि तसे एकदम लो क्वालिटीचे आहेत. आता जे असतात ते कानाच्या पाठीमागे असतात किंवा कानाच्या आतमध्ये असतात. तर ते घातले आहेत हे पण कळत नाही. आपलं ब्लूटूथ सारखं. येस, ब्लूटूथ सारखं. अगदी बरोबर. तुम्ही 12वी नंतर MBBS साठी थेट मॉरिशसला गेलात. मग त्याचा तो अनुभव कसा होता? म्हणजे एवढ्या दूर राहून तुम्हाला शिक्षण घ्यावं लागलं? हो. कसं 12वीमध्ये मला PCB जेव्हा जे होतं त्याच्यामध्ये मला तेवढे मार्क्स नाही मिळाले. मी जेव्हा MBBS साठी मला करायचं होतं तेव्हा कमी सीट्स होते. त्यामुळे मला गोवामध्ये मिळालं नाही. मला MBBS करायचंच होतं. त्यासाठी माझ्या वडिलांनी, माझ्या पूर्ण फॅमिलीने खूप धावपळ केली. आम्ही गोव्याबाहेरही प्रयत्न केले. पण ते अतिशय महाग होतं. म्हणून मग ही जेव्हा संधी आली मॉरिशसला जाण्याचं, पेपरमध्ये इंटरव्ह्यू आहे असं कळलं. मग इंटरव्ह्यू दिला आणि सिलेक्शन झालं माझं त्याच्यामध्ये. आणि मग तिकडे जाणं म्हणजे एक वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे एवढ्या लांब जाणं म्हणजे
गोवा सोडून जाणं मलाही थोडं दुःख होतं, की आजी-आजोबांना सोडून जायचं कसं? आईला, भावाला वगैरे सगळ्यांपासून लांब कसं राहायचं? राहायचं. ते थोडं दुःख होतंच, पण तरी पण असं होतं, की नाही हे मला करायचं आहे. हां. त्यासाठी हे माझं थोड्या वर्षासाठी ठीक आहे, मी राहू शकते लांब. तर अरे! मग माझे आई-वडील आलेले मला तिकडे मॉरिशसमध्ये सोडायला. हां. व्हायचा त्रास तिकडे, आठवण यायची. हं. पण एक ध्येय होता, की हे एम-बी-बी-एस करायचंच आहे. हो. तर ते मग जुळवून घ्यायला पण वेळ हो. गेला असेल. हो. आणि तेव्हा कसं आता इंटरनेटमध्ये व्हिडिओ कॉलिंग आहे. हो. एका सेकंडमध्ये कोणाचाही कॉल करू करू शकतो. शकतो तेव्हा नक्कीच. तसं तेवढं नव्हतं. फोन हं. करायचा आठवड्यातनं एकदा किंवा 2दा कॉलिंग कार्ड घेऊन फोन करायचं. पण माझी फॅमिली सगळ्यांशी मी कनेक्टेड होती. सगळे हां. मला कॉल करायचे. हां. तेव्हाच जस्ट मोबाईल फोन तेव्हाच आलेले. हं. तर माझ्या वडिलांनी मला मोबाईल फोन घेऊन दिला आणि हं. तो मी फक्त फोन रिसीव्ह करण्यासाठी मोस्टली वापरायची, की घरून फोन येतोय. खूप अशा वेगळ्या आठवणी त्यावेळच्या. हो. आता असतं तर थोडं तेवढं जाणवलं नसतं. कारण सगळंच हो. एवढं फास्ट आणि एका क्लिकमध्ये आपण पोहोचतो लगेच हो. दुसऱ्यांपर्यंत. हं. तो एक वेगळाच अनुभव होता. हं. म्हणजे कसं आपल्या घरापासनं बाहेर राहणं, आई-वडिलांपासून लांब राहणं. हं. तिकडे आम्हाला कॅन्टीन होतं, पण कॅन्टीनचं जेवण आवडायचं नाही म्हणून मी आणि माझी रूममेट स्वतः जेवण बनवायचो. हं. तर ते हॉट प्लेटवर जेवण बनवणं, मग हां. त्याच्यासाठी लागणाऱ्या सामग्री नेणं हां. किंवा स्वतःचे कपडे स्वतः वॉशिंग मशीनमध्ये जाऊन धुणं, सुकत घालणं, हां. इस्त्री करणं, जे घरी आई करायची. हं. कधी कपडे धुण्याबद्दल हे झालं नव्हतं, हं. त्रास झाला नव्हता हं. कधी. किंवा घरामध्ये जे गोष्टी ज्या संपलेल्या आहेत, हं. त्या नवीन आणणं, त्याचा म्हणजे फर्स्ट हँड अनुभव मिळाला. हं. जो घरी असली असते तर मिळाला नसता. हं. कारण घरच्या मंडळींनी सगळी ते एक ठरलेलं आहे, हो. सुरळीत ठरलेलं आहे, की असं हे झालं तर पप्पा आणणार, ते झालं तर आजोबा आणतील, काहीतरी बिघडलंय पप्पा दुरुस्त करतील. हे जे होतं त्या बबलमधनं बाहेर जाऊन स्वावलंबी बरोबर, स्वावलंबी बनायला शिकले. नवीन दुनिया दिसली. बाकीचे लोकं कसं करतात ते शिकायला मिळालं. एकदम सुरेख अनुभव होता तो. बरं. डॉक्टर कान, नाक, घसा याबद्दल च्या काही गैरसमज लोकांमध्ये आहेत. त्याबद्दल काय सांगाल? गैरसमज म्हणजे सगळ्यात कॉमन म्हणजे असं आहे, की लोकं कानामध्ये तेल घालतात, खोबरेल तेल घालतात. ते अतिशय वाईट गोष्ट आहे. तेल अजिबात घालायचं नसतं. अ, पुरातन काळामध्ये घालायचे, आदली पिढी घालायची तेल. तेव्हाचं तेल बनवण्याचं वेगळं होतं, शुद्धीकरण वेगळं होतं तेलाचं. आजकालचं जे तेल आहे ते एवढं त्याच्यामध्ये ॲडिटिव्हज भरपूर असतात. तर त्यामुळे ते कानासाठी चांगलं नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे तेल घातल्याने कानामध्ये फंगस व्हायची चान्सेस जास्त असते. बुरशी जे आपण म्हणतो, शेळा म्हणतो त्याला, ते होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही म्हणजे कानाला जे बरं वाटावं म्हणून घालता, पण त्याने तुम्ही कानाचं अजून नुकसान करता. तर तेल अजिबात घालू नये. बऱ्याचशा जणांना वाटतं, की दुखतंय म्हणजे तेल घातलं की बरं होईल, पण नाही तसं होत नाही. ते 3-4 दिवसानंतर फंगस घेऊन येतात आमच्याकडे साफ करायला. तर मग असं हा मोठा गैरसमज आहे. तुम्ही मगाशी म्हणालात, की कॉटन बड्स जे असतात ते वापरू नयेत. त्या व्यतिरिक्त आणखीन काही असे छोटीशी म्हणजे हे मिळतात, पिना सदृश्य ज्याने म्हणजे जे वापरलं जातं मळ काढण्यासाठी, मग ते योग्य आहे का? अजिबात नाही, अजिबात नाही. कानाच्या कानामध्ये अजिबात काहीच घालायचं नाही. काहीही म्हणजे काहीच नाही घालायचं. बड्स नाही घालायचे, पिना नाही घालायच्या. काही जणांना चावी घालायची सवय असते. चावी घालून मग ती सवय बनून जाते ॲक्चुअली. जरा जरी पडद्याला मार लागला, तर तुमचं ऐकणं त्यांनी एवढं खराब होणार आहे, म्हणजे मग ते आयुष्यभर का सहन करायचं ते? काळजी घ्यायला पाहिजे आपल्या हिअरिंगची. इंटरेस्टिंग केसेस जे आमच्याकडे येतात म्हणजे घशामध्ये काटा घालून, काटा असतो, बऱ्याच माशाचा काटा किंवा चिकन बोन. अरे! मोस्टली
कधी होतं ते जेव्हा माशाची कढी बनते आणि मग मासा विरघळतो, परत दुसऱ्यांदा गरम करताना मासा विरघळतो, पण तो काटा राहतो. आपल्या इकडे अगरबत्तीचा वापर खूप करतात. धूप वगैरे ते काही वेळासाठी ठीक असतं. पण असं दिवसभर अगरबत्ती किंवा धूप लावणं पण चांगलं नसतं. कारण त्याच्यामधनं जे फ्युम्स निघतात ते हानिकारक असतात. सगळं म्हणजे कोल असतो, टार असतो त्याच्यामध्ये. तर ते डायरेक्टली तुम्ही घशापर्यंत जातं आणि घशाचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा तुम्ही म्हणजे स्पेशली जे ऑइल्स घालून केलेल्या अगरबत्त्या वगैरे असतात, तशाचा वापर कमी करावा. आणि तेवढं एक हे आहे म्हणजे मिसकन्सेप्शन लोकांमध्ये. बाकी कानाची काळजी घेण्यासाठी म्हणजे ॲक्च्युली कानाची काळजी तसं बघायला गेलं तर गर्भसंस्कारापासूनच सुरुवात होते ॲक्च्युली. मुलाला आईच्या पोटामध्ये असतानाच ऐकू येत असतं आणि तेव्हापासूनच गर्भसंस्कार करायचे चांगलं असतं. आणि आईच्या आहारामध्ये म्हणजे आहार चांगला घ्यायचा असतो. असं जे वॅक्सिनेशन असतं, जे टीकाकरण असतं आईचं, MMR असतं किंवा बाकीच्या ज्या वॅक्सिन्सच्या जेव्हा प्रेग्नंट होतात बायका तेव्हा देतात, ते अतिशय इम्पॉर्टंट असतं. तेव्हापासूनच ॲक्च्युली सुरुवात होते. मग प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नंट असताना डॉक्टरांना सांगायचं असतं की तुम्ही प्रेग्नंट आहात म्हणून. कारण काही औषधं बाळासाठी चांगल्या नसतात. बाळाच्या जे हातापायासाठी किंवा कानासाठी पण चांगल्या नसतात, स्पेशली पहिल्या 3 महिन्यामध्ये. तर मग अशा वेळेस गोळ्या अवॉइड करायच्या असतात. तर मग त्यासाठी डॉक्टरांना आपण स्वतःहून सांगावं लागतं की बाबा मी प्रेग्नंट आहे, तर मग हे गोळ्या घेतल्या तर चालतील का, असं ही काळजी घ्यायला पाहिजे. डॉक्टर हल्ली चक्कर येण्याचं प्रमाणही खूप वाढलं आहे. तर त्याची कारणं काय असतात? चक्कर येण्याची भरपूर कारणं असतात. तसं बघायला गेलं तर आपण उपवास केला, पाणी प्यायलं नाही, तरी चक्कर येऊ शकते. ती चक्कर येणे वेगळी असते. चक्कर ॲक्च्युली मानेमुळे पण होऊ शकते. तुमचं मान दुखत असेल, काहीतरी आपलं हे कंप्रेशन झालं असेल तर येऊ शकते चक्कर, किंवा कानामुळे पण चक्कर येऊ शकते. म्हणजे कानाचं काम नुसतं ऐकण्याचं नसतं, पण बॅलन्ससाठी पण असतं. तर कानामध्ये काही कारणानुसार जे त्याच्यामध्ये आतल्या कानामध्ये जे चॉक पार्टिकल्स असतात, जे हादरले जातात, त्याच्यामुळे चक्कर येऊ शकते. किंवा कानाचा काही आजार झाला, इन्फेक्शन झालं आतल्या कानाचा, तर त्याच्यामुळे पण चक्कर येऊ शकते. म्हणजे चक्कर येणे आपण सहसा म्हणतो की हार्टमुळे झालं किंवा उन्हामुळे झालं किंवा स्ट्रोक पण एक कॉज आहे ज्याच्यामुळे चक्कर येते. म्हणजे चक्कर येतं असं आपण बोलतो किंवा गरगरतं असं बोलतो. पण कानाचाही त्याच्यामध्ये कारण आहे ज्याच्यामुळे चक्कर येऊ शकते. ती शक्यता पण आपण लक्षात घ्यायला हवी. हो, कधी प्रेशर वाढला की पण चक्कर येते. जास्त शुगर कमी झाली, वाढली तरी पण चक्कर येते. तर मग असं त्याच्यासाठी चक्कर कशामुळे आहे ते कळून घेण्यासाठी डॉक्टरला दाखवून ENT कन्सल्टेशन घेणं आवश्यक आहे. डॉक्टर, या व्यवसायाव्यतिरिक्त, या डॉक्टरी पेशाव्यतिरिक्त तुमचे अजून काय छंद आहेत? माझे छंद तसं मला गार्डनिंग आवडतं. माझ्या घराभोवती मी छोटंसं गार्डन आहे माझं, ते बघते. मला पेंटिंग पण आवडतं, त्यामुळे वरचेवर असं काही ना काहीतरी पेंटिंग मी करत असते. किंवा चित्र काढायला पण आवडतात. तुम्ही मॉरिशसमध्ये शिकलात, त्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन पण तुमचं केरळमध्ये केलं आहे. तर तुम्हाला नक्कीच म्हणजे गोव्याबाहेरही नोकरीच्या संधी किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय करता आला असता. तर तरी तुम्ही इथे करण्याचं ठरवलं, म्हणजे तुमची प्रॅक्टिस. तर त्याचं काही कारण आहे का? हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही. मला तसं मी इथे गोव्याला यायच्या आधी मी पुण्याला पण 3 वर्ष माईमर मेडिकल कॉलेजमध्ये, तळेगाव पुण्यामध्ये होती.
आणि तिकडनं मग मी इकडे गोव्याला आली तेव्हा म्हापसामध्ये अझिलो हॉस्पिटलमध्ये पण काही वर्ष काम केलेलं आहे. गावामध्ये इकडे हर्मलमध्ये सेटल होण्याचं कारण म्हणजे मला जरी बाहेरगावी पण जायची संधी होती, तरी पण माझ्या असं लक्षात आलं की मी जिकडे वाढली, जिकडे माझं शिक्षण झालं, त्या ठिकाणी माझं काहीतरी ऋण आहे. माझ्या गावकऱ्यांसाठी मी काय करू शकते? तर त्यांना मी ही ENT जी स्पेशालिटी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात, आमच्याशी बोललात. पेशंटना तर तुम्ही नेहमीच मार्गदर्शन करत असतात, पण आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना या व्हिडिओद्वारे मार्गदर्शन केलं. खरंच खूपच उपयुक्त अशी माहिती तुम्ही दिलीत आणि खूप म्हणजे जे गैरसमज होते आमचे ते दूर केलेत. त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.